मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. सर्व खासदार आहेत, सर्व आमदार आहेत, पदाधिकारी, सर्व जिल्हा प्रमुख, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, महिला आघाडी, युवा सेना, सर्वच कार्यकर्ते. मगाशी देवेंद्रजींनी, अजितदादांनी पण आपल्या टीम इंडियाचं अभिनंदन केलं. मी टीम इंडियाचं अभिनंदन करतो. अतिशय आपण काल त्यांचं विधान भवनामध्ये स्वागत केलं, अभिनंदन केलं. आणि देवेंद्रजी म्हणाले की कधी काय कोण आउट होईल, कधी कोण सरकार बनवेल, काहीच पता नसतो. खरं म्हणजे त्यांनाही माहीत नव्हतं की महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होईल, कारण लोकांनी, जनतेने कौल दिला होता महायुतीला. परंतु महाविकास आघाडीला माहीत नव्हतं की आपलं सरकार जाईल आणि महायुतीचं सरकार येईल. त्यामुळे मी आपल्याला एक शेर ऐकवतो. अजितदादांनी पण काल तुफान बॅटिंग केली तिकडे सभागृहामध्ये, आणि काल देवेंद्रजींनी पण आपल्या अभिनंदनाच्या ह्याच्यात चांगली बॅटिंग केली आहे. खरं म्हणजे या सर्व पार्श्वभूमीवर आपल्याला माहीत आहे, पण मी आपल्याला सांगू इच्छितो. मैं अकेला ही चला था जानिब ए मंजिल, मैं अकेला ही चला था जानिब ए मंजिल, मगर लोग साथ आते गए और कारवा बनता गया. अरे अबे अपना कारवा बहुत बढ़ गया है अपना, बड़ा. आणि म्हणून 2 वर्षापूर्वी महाराष्ट्राने एक मोठा उठाव पाहिला. नागरिकांच्या आणि मतदारांच्या विश्वासघाताविरोधातला तो उठाव होता. आणि बरोबर 2 वर्ष झाली त्याला. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आम्ही एक धाडसी निर्णय घेतला. जे लोकांच्या मनातलं सरकार पाहिजे होतं, महायुतीचं पाहिजे होतं, वैचारिक भूमिकेतलं पाहिजे होतं, बाळासाहेबांच्या विचारांचं पाहिजे होतं, ते सरकार स्थापन केलं. 50 लोक सोबत होते, 13 खासदार नंतर आले. त्यानंतर हजारो लाखो पदाधिकारी आणि शिवसैनिक सोबत आले. मी या ठिकाणी सांगू इच्छितो, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांची देखील मला भक्कम साथ लाभली, सहकार्य लाभलं. भाजपच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी देखील भरपूर प्रेम दिलं. बाळासाहेबांचे विचार आणि दिघे साहेबांचे विचार सोबत होतेच. आणि मी आधी म्हणालो होतो की त्यावेळेस आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आणि गृहमंत्री अमित शाह साहेब हे चट्टान की तरह पाठीशी उभे राहिले खंबीरपणे. आणि त्यानंतर गेल्या वर्षी अजितदादा सोबत आले आणि एक ताकद वाढत गेली. आज महायुतीने आपल्या महाराष्ट्राचं चित्र पालटलंय. सगळी कामं ठप्प होती. आपलं सरकार यायच्या अगोदर सगळीकडे स्पीड ब्रेकर टाकून ठेवले होते. याला स्टे, त्याला स्टे, कारशेड बंद, मेट्रो बंद, रस्ता बंद, समृद्धी बंद, कोस्टल बंद, अटल सेतू बंद. काय चालू होतं? सण उत्सव सगळे बंद. एकच चालू होतं, फेसबुक आणि वर्क फ्रॉम होम. ते जाऊ द्या, त्याच्यात मी जात नाही. आणि आपण आल्यानंतर खरं म्हणजे एक आनंदाचं वातावरण निर्माण झालं. पहिला गोविंदाचा सण होता, दहीहंडी होती. सगळे निर्बंध हटवून टाकले आम्ही.
सगळे मुलं तरुण रस्त्यावर आले आणि आपला सण जोरदारपणे साजरा झाला. गणपती आले, जोरात झाले. नवरात्र टाकले आम्ही. सगळे मुलं तरुण रस्त्यावर आले आणि आपला सण जोरदारपणे साजरा झाला. गणपती आले, जोरात झाले. नवरात्री आली, जोरात झाले. आणि गणपतीत पण कसले नियम बियम, बोले कसले पैसे घेताय, किती मिळणं दात करून पोट भरायचं काम बंद करा. सगळं निर्बंध हटवले. नवरात्री आली, दसरा, दिवाळी. आणि आपण एक पाहिलं की राज्यामध्ये एक समृद्धी, एक आनंदाचा माहोल तयार झाला. तोही विकासाबरोबर आवश्यक आहे, कारण ही आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे या महाराष्ट्राची. ती कुठे बंद होता कामा नये. आणि म्हणून आम्ही सगळे निर्णय घेतले. आणि म्हणून राज्याचं वर्तमान सुधारले. आता भविष्य देखील उज्ज्वल करण्याचा ध्यास आपण घेतलेला आहे. ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही सगळेजण इथे उपस्थित आहात. ही आमची, आपल्या सगळ्यांची, आपल्या सरकारची ताकद आहात. तुम्ही सर्व ताकद आहात. आणि म्हणून एकजूट ही महायुतीची जी आहे ही मजबूतीने आपण पुढे नेली पाहिजे. म्हणून अजितदादांनी सांगितलं, देवेंद्रजींनी पण सांगितलं की या ठिकाणी आपण कशा प्रकारे आपण पुढे गेलं पाहिजे. आता एकजूट महत्वाची आहे आणि ती आपण दाखवण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केला पाहिजे. आपल्या सर्व सरकारचं विचार, विकास आणि विश्वास ही त्रिसूत्री आहे आणि त्याच्यावर आपण काम करतोय. आज लोकांना माहीत आहे की हे सरकार काम करणारं सरकार आहे. हे सरकार फील्डवर उतरून काम करणार आहे. आता बघा, मी उशिरापर्यंत काम करतो, देवेंद्रजी उशिरापर्यंत काम करतात, अजितदादा सकाळी उठून लवकर चालू करतात काम. त्यामुळे 24/7 हे सर्कल चालू आहे. आता कधी तुम्ही मला रात्री 2, 3, 4 वाजता पण काम करताना पाहू शकता. काम चालू आहे, काम सुरू आहे आणि लोकांनी देखील मान्य केलंय हे सरकार काम करणार आहे. आणि प्रधानमंत्री महोदयांनी पण त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. हे आपल्यासाठी मोठी बाब आहे, अभिमानाची, आनंदाची आहे. हे सरकार लोकांचं आहे. मी नेहमी काय सांगतो, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, गोर गरिबांचं आहे, शेतकऱ्यांचं आहे, कष्टकऱ्यांचं आहे, माझ्या माता भगिनींचं आहे, सगळ्यांचं, वारकऱ्यांचं आहे. आणि हे सरकार जसं आपण सर्वसामान्यांचं म्हणतो तसंच गेले 2 वर्ष जर आपण पाहिलं तर आमच्या कॅबिनेटमध्ये एकही असा कुठलाही निर्णय वैयक्तिक लाभाचा आम्ही घेतला नाही. एकही निर्णय. जे निर्णय घेतले, सुरुवातीला तर मी आणि देवेंद्रजी दोघंच होतो, शपथ घेतली आणि कॅबिनेट घ्यायची असते, तोही निर्णय तुम्ही बघा, शेतकऱ्यांसाठीच आम्ही पहिला निर्णय पहिल्या कॅबिनेटमध्ये घेतला. त्यामुळे आम्हाला वैयक्तिक काहीच नाही आहे. आम्हाला एकच आहे, या राज्यातला सर्वसामान्य माणूस सुखी झाला पाहिजे. या राज्यातलं माझी माता भगिनी, माझा शेतकरी, कष्टकरी, त्याला चांगले दिवस आले पाहिजे, त्याच्या आयुष्यामध्ये बदल घडला पाहिजे. आणि म्हणून सोन्याचा चमचा घेऊन आम्ही जन्माला नाही आलो, परंतु या राज्यातल्या सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याचं सोनं करण्याचं काम आम्ही नक्की करणार. आणि ते आम्ही प्रयत्न करतोय. 2 वर्ष कशी गेली कळली नाहीत, मोठा पल्ला गाठलाय. 2 वर्ष हा तसं बघायला गेला तर कमी कालावधी आहे. 2.5 वर्ष अगोदरची आणि 2 वर्ष ही जर तुलना तुम्ही केली तर सहज तुम्हाला कळेल की आम्ही कुठे किती निर्णय घेतले, काय निर्णय घेतले, कुणासाठी निर्णय घेतले, हे आपल्याला कळेल. आणि हेच निर्णय आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. किती विरोधकांनी आटापिटा केला, सरकार स्थापन झाल्यापासून सरकार पडेल, सरकार पडेल, सरकार पडेल. महिन्यात पडेल, 2 महिन्यात पडेल, पण सरकार काय पडलं नाही. पण सरकारची कामगिरी पाहून विरोधकांचे चेहरे मात्र पडले. आणि
ज्या योजना आपण जाहीर केल्या कल्याणकारी परवाच्या दिवशी, त्या बघून तो विरोधकांचे चेहरे बघण्यासारखे होते, एकदम पांढरे फटाक झाले होते. काय करायचं, काय बोलायचं, काय टीका करायची हे सुचत नव्हतं त्यांना. त्यांना अनपेक्षित होतं, हे सगळं अपेक्षित नव्हतं. पण आम्ही तिघांनी ठरवलं होतं, एकदम मोठा बॉम्बनी, मोठं म्हणजे योजनांचा निर्णय घ्यायचा. आणि पार जेव्हा ते अजितदादा तिकडे अर्थसंकल्प मांडत होते, तेव्हा त्यांचे चेहरे बघण्यासारखे होते. कावरे बावरे झाले होते एकदम. काय होणार, कसं होणार, काय हे सगळं खोटं आहे, हे होणार नाही, कुठून पैसे आणणार. अरे कुठून पैसे आणणार? आम्ही जेव्हा निर्णय घेतला तेव्हा तिघांनी बसून त्या पैशाची तरतूद केली त्याच्यामध्ये. आणि नियमात बसून कुठलाही आम्ही नियम मोडला नाही, RBI नाही, गाईडलाईन नाही, कुठलं काही आम्ही तोडलं नाही, सगळं नियमात बसून केलं. कारण आम्ही जे सरकारचे पैसे हे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे ही भावना आमच्या मनामध्ये आहे. स्वतःच्या घरात पैसे न्यायचं आम्हाला नाही, आम्हाला लोकांना द्यायचे आहे. आणि म्हणून त्या योजनामध्ये कसा खोडा घालायचा असं सगळं चालू झालं. आणि पैसे कुठून आणणार? मग राहुल गांधी म्हणाले होते, खटाखट 1 लाख भरा. ते बोलल्यावर लगेच ते सभागृहामध्ये त्यांना लागलं. मला त्यांनी त्यांच्यावर विश्वासच नाही ठेवला लोकांनी. खटाखट 1 लाख रुपये देणार म्हणाले, पण लोकांनी विश्वास ठेवला का? मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवलं की नाही? व तुम्ही पेढे कसले वाटते येड्यासारखे? मोदीजी तिसऱ्यांदा हॅट्रिक झाले म्हणून पेढे वाटताय का? तुम्ही तिसऱ्यांदा हारायची हॅट्रिक केले म्हणून पेढे वाटताय? ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये फेक नरेटिव्ह केलं, खोटं फसवलं, हे आरक्षण जाणार, संविधान बदलणार, आदिवासीचं आरक्षण जाणार, मुसलमानांना हे करणार, ते करणार, दलितांवर अन्याय करणार, दलितांचं आरक्षण जाणार, हे फसवलं तुम्ही. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये जागा कमी आल्या, परंतु एवढं आपल्याला आपण थोडे गाफील राहिलो, ही वस्तुस्थिती आहे. आणि आपले काही लोक सुट्टीचा आनंद घ्यायला गेले, बोले 3 दिवस सलग सुट्ट्या येणारच आहेत ना, 400 पार, मोदीजी तर आणणार. अरे हमारा क्या होता है, आने वाला है. आणि तुम्ही सगळे राहिले एकदम गाफील. आणि त्यांनी येऊन ठपाठप 80% वोटिंग करून गेले. म्हणजे बघा, याच्यातून शिकण्यासारखं आहे. तुम्ही जर 80% नाही 60% मतदान केलं असतं तरी सुद्धा आपल्या 40 जागा आल्या असत्या. आणि म्हणून पण एकदाच फसवता येतं, परत परत नाही येत फसवता. आणि एकदाच माणूस फसतो. आता शाणे झालो आपण सगळे. झालात ना तुम्ही? पक्का? आणि म्हणून मोदीजी प्रधानमंत्री झाले, आता आपल्याला देशाला पुढे नेतील. कारण शेवटी आज कोणीतरी म्हणालं मोदीजींवर काय भ्रष्टाचाराचा आरोप केला. बोले कोण नाना पटोले का काहीतरी म्हणाले, भ्रष्टाचारचे काय सरदार, भ्रष्टाचाराचे सरदार. अरे तुम्हाला बोलायचा अधिकार आहे का? हा, डोक्यावर पडलाय, कशावर पडलाय? नाही, अरे तुम्ही त्याच्यामध्ये आरोप करता, तुमच्या बुडाखाली काय जळते ते पहिलं बघा. तुम्ही पहिलं तर आत्मपरीक्षण करा. बोपोर पासून चाऱ्यापर्यंत सगळं शेणात पण पैसे खाल्ले तुम्ही, कोळसा सगळे खाल्ले ना. मोदीजींवर 10 वर्षात एक तरी भ्रष्टाचाराचा डाग लागलाय का? लागलाय का? तुम्हाला अधिकार काय? आणि म्हणून तो जाऊ दे, त्याचं काय नाव घेतो. आणि म्हणून मी सांगतो की मोदीजी पुन्हा बनलेत प्रधानमंत्री. आम्ही सांगत होतो पियुष गोयल साहेबांना,
आता तुम्ही मुंबईचे मंत्री आहात, आता आपल्याला मोदी साहेबांना, अमित भाईंना आपले जे काही इथे विषय जे राहिलेले आहेत, कांदा बिंदा काय असेल तो, आता फुल प्रूफ काम करायचं आहे. आता संधी द्यायची, कारण एवढं काम आपण केलंय, त्यामुळे मी सांगतो की आपल्याला बघा, लोक कोणाला मतदान करतात, एकदा लोकसभा जाऊ द्या, ते वेगळं आता झालं ते, पण घरी बसलेल्या लोकांना का काम करणाऱ्या लोकांना मतदान करतात, फील्डवर उतरून काम करणाऱ्यांना का वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना. आपलं काय फेसबुक लाईव्ह नाही, डायरेक्ट फेस टू फेस. त्यामुळे तरी गाफील राहू नका. आता एकदा आपल्याला मार पडली आहे, आता आपल्याला ताक पण तो फुंकून प्यायचं आहे. कारण बघा, आपण एवढी कामं केली आहेत ना, आता किती 1 लाख कोटीचं काय दादा, 1 लाख कोटीचं ना, 1 लाख कोटी, जवळपास 90,000च्या दरम्यान आपण या योजना केल्या शेतकऱ्यासाठी. बघा तुम्हाला मी सांगतो, हे विरोधक किती खोटं सांगतात. शेतकऱ्याला काय दिलं? शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसली. अरे आतापर्यंतच्या इतिहासात 2 वर्षामध्ये शेतकऱ्यांचा जो काही नुकसान भरपाई आहे, अवकाळी पाऊस आणि गारपीट, याच्यामध्ये अवकाळी आणि गारपीट याच्यात आपण 15,000 कोटी रुपये दिले. 15,000 कोटी. आपण एनडीआरएफचे निर्णय बदलले, दुप्पट केले, 2 हेक्टरचे 3 हेक्टर केले. सततच्या पावसामध्ये होणारं नुकसान मिळत नव्हतं, ते आपण द्यायला लागलो. गोगलगायीने केलेलं नुकसान कधी मिळत होतं, ते आपण द्यायला लागलो. आज 1 रुपयामध्ये पीक विमा योजना कधी मिळत होती, ती आपण सुरू केली. मोदी साहेबांनी 6,000 रुपये दिले वर्षाला, त्याच्यामध्ये 6,000 रुपये आणखी आपण भर टाकली. 12,000 रुपये शेतकऱ्याला वर्षाला चालू झाले आता आपल्याकडे. अशा योजना आपण केल्या. 45-50,000 कोटीच्या योजना केल्या. आणि महाविकास आघाडीने जे रेग्युलर कर्जफेड करणाऱ्याला 50,000 रुपये इन्सेंटिव्ह देणार म्हणून घोषणा केली. पैसे दिले का? पैसे आपल्या सरकारने दिले, आपण देतोय, आपण सुरू केले ते. म्हणजे ही घोषणा करायच्या आणि त्याची पूर्तता कोणी करायची? मग तुम्ही आमच्यावर कसं बोलू शकता? आणि म्हणून हे जे काय आज शेतकरी आपला अन्नदाता आहे, त्याला आता आपण दिलं. आज शेती पंपाला आपण वीज माफ करून टाकली. जो मागेल त्याला सोलर. का तुमच्या पोटात दुखतंय? आज शेती पंप करा शेतकरी हा बळीराजा. तुम्ही एवढ्या योजना जर यापूर्वी केल्या असत्या तर बळीराजावर आत्महत्या करायची पाळी आली नसती. याला जबाबदार कोण? काँग्रेसने 50-60 वर्ष शेतकऱ्याला दुर्लक्षित केलं. पण या 2 वर्षामध्ये आम्ही ज्या योजना केल्या आणि देतोय, डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये पैसे जात आहेत. देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा जलयुक्त शिवार योजना केली, शेतकऱ्यांना वरदान ठरणारी. सरकार बदलल्यावर लगेच त्याची इन्क्वायरी लावली, चालू केले, बोले रद्द करा. अरे शेतकऱ्याच्या हिताची योजना तुम्ही बंद करताय. आपलं सरकार आल्यानंतर पहिलं आपण जलयुक्त शिवार योजना सुरू केली शेतकऱ्यांसाठी. ह्या अशा शेतकऱ्यांसाठी केलेल्या योजना. आणि आता देखील आपण त्यांना जो दिलासा दिलेला आहे, तो दिलासा देखील आज सिंचन, अजितदादा पण होते अगोदर, मी होतो, आणि 4 मला वाटतं सुधारित आपण मागच्या महाविकास आघाडीमध्ये दिल्या होत्या. 4 योजनांना सुप्रमा सुधारित प्रशासकीय मान्यता. आपल्या सरकारने जवळपास 130 सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली आणि 13 लाख हेक्टर जमीन आता ओलिताखाली येणार आहे. 13 लाख. याला पण हिंमत लागते निर्णय घ्यायला. आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर आपण शेतकरी बांधवांना त्याच्यात फायदा देतोय.